शरदात रंगतसे उत्सव हा नवरात्रीचा, मनोभावे उपासना सोबतीला स्वाद गोकुळचा। गोकुळ तर्फे सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। देवीची विविध रूपं, विविध क्षेत्राचं प्रतिबिंब दर्शवणारं पोशाख, पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या महिलांनी नवदुर्गा बाईक रॅलीच्या माध्यमातून नारी शक्तीचे दर्शन घडवले। बेटी बचाओ बेटी पढाओ, मुली आणि महिलांचे संरक्षण झालेच पाहिजे, महिला पत्रकारांचे संरक्षण झालेच पाहिजे यासह अनेक सामाजिक संदेश शाही दसरा महोत्सवातील या रॅली दरम्यान देण्यात आले। निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर रॅली मार्गस्थ झाली। महिलांच्या शोभायात्रेत स्त्री शक्तीचा जागर झाला। विविध क्षेत्रात काम करणाऱ्या 350हून अधिक महिलांनी आज कोल्हापूरकर आणि जिल्ह्यात आलेल्या भाविक व पर्यटकांना सामाजिक संदेश देत आम्हीही कुठे कमी नाही असा जणू संदेशच दिला। सकाळी 9 वाजता दसरा चौकातून शोभायात्रेला सुरुवात झाली। पुढे बिंदू चौक, शिवाजी चौक, भवानी मंडप, उमा टॉकीज, रेल्वे पूल, कावळा नाका ते दसरा चौक असा रॅलीचा प्रवास झाला। पारंपरिक पोशाखातून शाही संस्कृतीचे दर्शन, नवदुर्गांच्या पेहरावातून स्त्री शक्तीचे रूप, काळ्या कोटातील न्यायदेवतेचे अस्तित्व, कपाळाला मळवट भरलेली श्री अंबाबाई, दुचाकीवरून निघालेली वाहतूक विभागातील नारी शक्ती आणि पोलीस भगिनी आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ समजल्या जाणाऱ्या महिला पत्रकाराच्या सहभागाने आज महिलांची नवदुर्गा बाईक रॅली संपन्न झाली। महिला पत्रकार, डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ, वकील, निर्भया पथक, पोलीस, महाराष्ट्र सुरक्षा बल, करवीर तहसील कार्यालय, सामाजिक क्षेत्र, व्यावसायिका, माध्यमिक शिक्षण विभागातील शिक्षिका, बचत गटाच्या सदस्या, अग्निशमन दलात काम करणाऱ्या महिला, विद्यार्थिनीसह लगोरी फाउंडेशन गट, करवीर निवासिनी, महिला रिक्षाचालक गटाबरोबरच अन्य महिला विविध गटासह रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या। न्यूज मराठी 24 साठी कॅमेरामन युवराज राऊतसह अमृता कोपारडे, कोल्हापूर।